मग बाई नाव काय आहे तुझं? प्रिन्सेस छकुली 2111. अगं बाई इंस्टाग्राम वरच नाही टीसी वरच सांग नाव. कल्पना गोनगे. बरं सांग मग तुझ्या काही अपेक्षा असतील तर. माझ्या काही जास्त अपेक्षा नाहीत, फक्त 4-5च अपेक्षा आहेत. अपेक्षा नंबर 1, लग्न झाल्यावर मी साडी घालणार नाही, मला वाटेल ते ड्रेस घालीन. हा बरोबर आहे, आजकाल कोण साड्या घालायलाय, तुझ्या मनावर मला काही प्रॉब्लेम नाही. अपेक्षा नंबर 2, मला आहे की नाही सकाळी लवकर उठायची सवय नाही. मी दुपारी 12-1 ला उठते आणि उठल्या उठल्या मया पोटात भगभग करते. तर मया या हातामध्ये कॉफी आणि या हातामध्ये नाश्ता रेडी पाहिजे. अपेक्षा नंबर 3, स्वयंपाक करणे, झाडून काढणे, भांडे घासणे अशी कोणतीही कामे मी करणार नाही. त्यामुळे माझ्या आई बाबाला फोन लावून घराने सांगायचे नाही आणि माझ्याबद्दल शेजारच्याकडे चाड्या करायच्या नाही. अपेक्षा नंबर 4, मी दिसायला लई सुंदर असल्यामुळे लग्नाचा खर्च तुम्ही देणार, म्हणजे लग्न तुम्ही लावून देणार. आणि मला माझं लग्न हॉटेल ग्रँड मराठा इथंच करायचे. बरं हो, पण हे हॉटेल कुठं आहे? छत्रपती चौक, आपल्या नांदेड मध्येच. हो पण तिथंच कसं काय? कारण हॉटेल ग्रँड मराठा हे प्राईम लोकेशन असलेलं लक्झरियस हॉटेल आहे आणि इथे एकाच छताखाली बँक्वेट हॉल, टेरेस स्विमिंग आणि डिलक्स रूम पासून ते सूट रूम पर्यंत अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. अगं पण आमचे लय सोयरे धायरे येतात, इथं मावतात काय? अहो, या हॉटेलच्या बँक्वेट हॉल मध्ये 500 लोक मावतात. हा हॉल पूर्ण एसी हॉल आहे आणि इथं लग्न, साखरपुडा, मुंज, बेबी शॉवर, बर्थडे तसे सेमिनार साठी प्रोजेक्टर सुद्धा अवेलेबल आहे. आणि आपण तिथं टेरेस पूल फेस पार्टी सुद्धा करू शकतो. आणि आता समर कॅम्प साठी लहान मुले व महिलांसाठी स्पेशल स्विमिंग बॅच विथ कोच पण अवेलेबल आहे. आणि शेवटची अपेक्षा नंबर 5, माझं लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याच्या घरचेच म्हणजे त्याचे मायबाप, बहीण, भाऊ हे कोणी घरी राहणार नाही आणि नवऱ्याने माझं जन्मभर ऐकलं पाहिजे. अरे उठ की, बेहोश का पडलास? लग्न करायची तर पोरगी अगोदरच भेटणार, चली उठ.